राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना एकदिवसीय धरणे आंदोलन. दिवाळी अधिवेशनात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचं कारण की कित्येक वर्षापासून आमच्या मागण्या आहेत. त्यातलं सर्वात पहिली जी मागणी आहे की वर्ग 3चे RR, त्या वर्ग 3चे RR गेल्या 20 ते 25 वर्षापासून पेंडिंग आहेत. ते पेंडिंग असल्यामुळे आमचे गणित, ड्रॉईंग किंवा मिड लाईफ मेंटेनन्स या सर्व निदेशकांचं नुकसान होत आहे. वर्षानुवर्ष आम्ही पाठपुरावा करतो आहे, तरी पण आजपर्यंत आमच्या हातामध्ये काही रिझल्ट मिळालेला नाही. तसंच दुसरा जो विषय आहे, DBTने आढावा जाहीर केलेला आहे, पण आढाव्यामध्ये जे आमच्या निदेशकांना जे फायदे मिळणार होते, GIची पदं वाढणं अपेक्षित होते किंवा क्लास 2ची पदं वाढणं अपेक्षित होतं, ते न वाढता वरच्या लेवलचे क्लास 1 किंवा अधिकारी वर्ग किंवा क्लरिकल लोकांचेच त्यामध्ये पदं वाढलेले आहेत. त्यामुळे हा आमच्या निदेशकांवरती अन्याय आहे. त्यासाठी सुद्धा हे धरणे आंदोलन आपण आज आयोजित केलेलं आहे. त्यानंतर अस्थायी आमचे निदेशक आहे 99ला, त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे की त्यांची सेवा ही जोडून मिळावी, हा एक त्याच्यामागचा आमचा उद्देश आहे. त्याचबरोबर आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सुद्धा 10, 20, 30 मिळावं, यासाठी आपली एक मागणी आहे. तसेच मिलराईट मेंटेनन्स हे जे निदेशक आहे, पदं भरती होण्याच्या आधी त्यांना प्रमोशन एक वेळची बाब म्हणून प्रमोशन द्यावे, जेणेकरून जी नवीन पदं भरती होईल त्या पदभरतीच्या पुढे त्या लोकांना सिनियरिटीमध्ये स्थान मिळेल, हा आमचा उद्देश आहे. तसंच गणित आणि चित्रकला निदेशक यांच्यासाठी पण आमची तीच मागणी आहे की यांना एक वेळची बाब म्हणून यांना प्रमोशन देण्यात यावं. राज्य ITI निदेशक संघटना मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम एक दिवसीय ठेवला आहे. आणि सोबतच बेमुदत संप जे मध्यवर्ती संघटनेने पुकारलेला आहे त्यासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे. खरं तर या मागणीला जवळपास 15 वर्ष होऊन गेलेले आहे आणि या 15 वर्षामध्ये येनकेन प्रकारे सरकार त्याकडे डोळेझाकपणे लोकांची फसवणूक करत येत आहे. आणि त्यामुळे यावेळेस लोकांमध्ये प्रचंड आक्रोश या मागणीला धरून आहे. सरकारने लोकांचा आक्रोश पाहून या मागणीला त्वरित कुठल्या तरी निर्णयावर यायला पाहिजे. नाही तर हे आंदोलन आता ज्या टप्प्यामध्ये सुरू झालेलं आहे, या टप्प्यामध्ये ज्याला आपण यील्ड पॉईंट म्हणतो, म्हणजे टोकाची भूमिका म्हणतो, अशा टोकाच्या भूमिकेमध्ये आंदोलन आहे. याच्या पुढे दर दिवशीला हे आंदोलन यानंतर तीव्र होत जाईल. मी संजय कुमार खर्चे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना. आज महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला येथे सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनानिमित्त शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना बऱ्याच वर्षांपासून आपल्या सभासदांच्या हितांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून झटत असते. शासन प्रशासनाकडे आपले मुद्द्याचे लक्ष वेधून घेत असते. परंतु गेल्या 3 ते 4 वर्षापासून बरेचसे प्रश्न त्याच ठिकाणी प्रलंबित आहे. ते शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे आकृतीबंध. गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेला आकृतीबंध 2 वर्षापूर्वी निर्गमित झाला, परंतु या आकृतीबंधामध्ये निदेशकांच्या हितासाठी असलेले पदोन्नतीची पदं किंवा निदेशकांची आवश्यक असलेली कुठलीही पदं वाढवण्यात आलेली नाही. परिणामी काही पदं त्या ठिकाणी कमीसुद्धा झालेली आहे. तर असा हा जो अन्यायकारक आकृतीबंध आहे, यामध्ये सुधारणा व्हावी याकरता संघटना शासनाचे लक्ष त्या ठिकाणी वेधून घेत आहे. दुसरा मुद्दा होता अस्थायी बांधव, जे 8-99च्या शासन निर्णयानुसार व 13-12च्या शासन निर्णयानुसार 13-12-99च्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी सेवा ज्यांना स्थायी करण्यात आलेली आहे, त्यांना त्यांची सेवा ज्येष्ठता आर्थिक लाभाच्या गणनेसाठी ही प्रथम नियुक्तीपासून करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी शासनाकडे बऱ्याच वर्षांपासून आम्ही करीत आहोत. परंतु अद्याप त्यावर शासनाने काही निर्णय घेतलेला नाही. तर या ठिकाणी आम्ही शासनाचे लक्ष त्या ठिकाणी हिरवून घेत आहोत. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जो काही लाभ मिळतो, म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी मिळून 10, 20, 30 योजनेचा लाभ जो आहे, आश्वासित प्रगती योजना, हा लाभ अद्यापही ITI मधील कर्मचाऱ्यांना निदेशकांना मिळालेला नाही. तर हा लाभ शासकीय कर्मचारी मिळून सगळ्यांना मिळावा याकरता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी शासनाचे लक्ष वेधून घेत आहोत आणि त्या मुद्द्यावरती आम्ही फोकस करत आहोत. आणि सर्वसमावेशक मागणी म्हणजे
जे वर्ग 3चे आर सध्या प्रलंबित आहेत या वर्ग 3च्या आरमध्ये जोपर्यंत ते आर सगळ्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत, फक्त शेवटच्या टप्प्यात आहेत, तर ते एक वेळची विशेष बाब म्हणून त्या आरच्या अधीन राहून गणित चित्रकला निदेशक व मिलराईट मेंटेनर्स या लोकांना पदोन्नती देण्यात यावी व त्यासाठी त्यांचा विचार करण्यात यावा ही शासनाकडून आम्ही आज रोजी मागणी करत आहोत. तसेच जी DCPS असणारे कर्मचारी, NPS मध्ये असलेले कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुद्द्यावरती सुद्धा आम्ही या ठिकाणी शासनाकडे मागणी करत आहोत. तर ह्या आजच्या धरणे आंदोलनामधून आम्ही शासनाकडे ह्या सगळ्या सभासदांच्या मागण्या घेऊन आम्ही जात आहोत आणि याचा भविष्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू. जुनी पेन्शन योजना हा जो मुद्दा आहे हा केवळ निदेशक संघटनेचाच नाही तर राज्य मध्यवर्तीचा आणि इतरही संघर्ष समित्यांचा प्राधान्यानं अतिशय महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. आणि परवाच्या दिवशीच या मुद्द्यावरती राज्यभरातून NPS धारक जे आहेत ते या मोर्चामध्ये सामील झाले होते, प्रचंड संख्येनं सामील झाले होते. आम्ही सुद्धा अमरावती विभागातून या ठिकाणी येऊन प्रचंड संख्येनं त्या मोर्चामध्ये सुद्धा सामील झालो होतो. आणि आज राज्य मध्यवर्तीचा जो संप सुरू होतो आहे या संपात सुद्धा सामील आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जुन्या पेन्शनचा जो योजनेचा जो मुद्दा आहे हा अग्रभागी आहे. आजचं जे धरणे आंदोलन आहे हे महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना आणि राज्य शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि निदेशक संघटनेच्या गट क च्या संदर्भातले जे सेवा प्रवेश नियम आहेत त्याला अद्ययावत करणे आणि पटकन अधिसूचित करणे हे याला बराच कालावधी लागतो आहे. आणि हा कालावधी लागू नये हे लवकरात लवकर व्हावं अशी आमची इच्छा आहे. राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच ITIतील निदेशकांना 10, 20, 30 ह्या ज्या वेतन श्रेणी आहेत ह्या लागू करण्यात याव्या, लवकरात लवकर लागू करण्यात यावा हा सुद्धा आमचा मुद्दा आहे. मिलराईट मेंटेनन्स हा सर्वात जास्त अन्यायधारक संवर्ग आमच्याकडे राहिलेला आहे. या ज्यांच्यावरती खूप दिवसांपासून अन्याय होतो आहे त्यांना सुधारित सेवा प्रवेश नियमांच्या अधीन राहून एक वेळची बाब म्हणून शिल्पनिदेशक पदावरती पदोन्नत करण्यात यावं ही सुद्धा प्राधान्यानं ही मागणी या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे. तसंच 8399चे जे आमचे अस्थायी बांधव आहेत या अस्थायी बांधवांच्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा जी कालगणना आहे ही त्यांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून करण्यात यावी असं सुद्धा महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनाची मागणी या ठिकाणी आहे. अर्थात ह्या सर्व मागण्या असतानाच जुन्या पेन्शन योजनेचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या सार्वत्रिक मुद्द्याला महाराष्ट्र राज्य निर्देशक संघटनेचा आणि इतरही सर्व निर्देशकांचा सर्व पाठिंबा आहे आणि ती मागणी सुद्धा अग्रभागी आहे. धन्यवाद. मागण्यांपैकी ज्या मागण्या आहेत त्यापैकी 2022मध्ये शिक्षकीय संवर्गाचा खात्याअंतर्गत जो सुधारित आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये DGTच्या मानकानुसार अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. वेळोवेळी हा मुद्दा शासनाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील अद्यापर्यंत त्याच्यावर ठोस अशी कार्यवाही प्रशासन स्तरावर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजचं हे धरणं आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षकीय संवर्गाचे गट क चे जे सेवा प्रवेश नियम आहेत तेही मागील अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू आहेत, अंतिम टप्प्यात आहेत. मागच्या 3 वर्षापासून एकाच स्थितीवरती अडकून पडलेले आहेत. ते देखील लवकरात लवकर अधिसूचित व्हावेत ही प्रमुख मागणी आहे. ते अधिसूचित न झाल्यामुळे गणित तथा चित्रकला निदेशक व मिलराईट मेंटेनन्स कर्मचारी हा मागील अनेक वर्षापासून जो अन्यायग्रस्त आहे तो अद्यापही तसाच आहे. या पूर्ण एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये प्रमुख विषयांपैकी हा विषय आहे की जी सेवा भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यापूर्वी गणित चित्रकला निदेशक व मिलराईट मेंटेनन्स या पदधारकांना एक वेळची बाब म्हणून पदोन्नत करण्यात यावं. त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना जो 10, 20, 30चा लाभ दिला गेलेला आहे तो मात्र आम्ही शासकीय कर्मचारी असून देखील अद्यापर्यंत आम्हाला दिला गेलेला नाही. तो पूर्वलक्षी प्रभावाने तातडीने लवकरात लवकर अधिसूचित करावा, शासन निर्णय निर्गमित करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. मागील 25 वर्षापासून जे आमचे अस्थायी बांधव आहेत 8399 नुसार शासकीय सेवेमध्ये कायम झालेले आहेत त्यांचा देखील मूळ नियुक्ती दिनांकापासून सर्व सेवाविषयक लाभ, आर्थिक लाभ देण्याबाबतचा विषय देखील प्रलंबित आहे. त्याबाबतही लवकर निपटारा होणं गरजेचं आहे. धन्यवाद. खास करून जो NPSचा मुद्दा जो चालू आहे आणि जो मध्यवर्ती संघटनेने सुद्धा जो घेतलेला आहे त्याला 100% समर्थन असून त्यासोबतच आम्हाला सर्वात महत्त्वाचा तो जो प्रश्न भेडसावत आहे तो आहे आपल्या
कर्मचारी भरती नसल्या कारणाने प्रत्येक कर्मचारी जे अस्तित्वात असलेले जे कर्मचारी आहे यांच्यावर इतका अतिरिक्त ताण होत चाललेला आहे का त्यांची मानसिकता खराब होत चाललेली आहे. त्या मानसिकतेपोटी त्यांचं जीवन जगणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना एक सूचित करू इच्छितो की यावेळेस जर तुम्ही आम्हाला आमच्या जुन्या पेन्शनच्या मागणीच्या संदर्भात तुम्ही जर काही सकारात्मक धोरण अवलंबलं नाही तर निश्चितच तुम्हाला याचे परिणाम या येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये तुम्हाला भोगावे लागणार आहे. तर मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, आमच्या कर्मचाऱ्यांच्या पिढींसाठी या जुनी पेन्शनचा विचार करावा आणि ही जुनी पेन्शन लागू करावी हीच एक मागणी आहे.